मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वन टक्स ब्लाउज आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे, खूप सोपी पद्धत समजावून सांगितली। आज आपण या व्हिडिओमध्ये शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपल्याला टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता हे पहा इकडच्या बाजूला, हे पहा असं पकडा म्हणजे सेम मार्किंग होईल। थोडं थोडं मार्किंग सुद्धा दिसत आहे, हे पहा अशा पद्धतीने। हे पहा इथे आहे खडूने मार्किंग, इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता ही बाजू ह्याच्यावरती आपल्याला टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे। अशा पद्धतीने पकडा तुम्ही, इथे एक मार्किंग करून घ्या, बरोबर येत आहे। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे पट्टीचा वापर करा, हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे व्यवस्थित मार्किंग आपलं झालेलं आहे। इथे सुद्धा करू शकता तुम्ही अशा पद्धतीने। कट मारायला सांगितले होते त्याच मार्किंग वरती आपण इथे मार्किंग करून घेतलेला आहे। बघू शकता इथे पाठीच्या बाजूला पण त्याच पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेला आहे। हा कट आहे तो फक्त लक्षात घ्यायचा आहे। सर्वात आधी आपल्याला इथे पाठीच्या भागाचे टक्स मार्किंग केलेलं आहे, ते आपल्याला शिलाई करून तयार करायचे आहेत। बघू शकता हे असं पकडा, इकडच्या बाजूने घेतलं तरी चालेल, फक्त हा मध्य आहे तो लक्षात घ्यायचा आहे। दोन्ही सुद्धा बाजूंचे टक्स आपल्याला शिलाई करून तयार करायचे आहेत। आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूचा टक्स शिलाई करून तयार करायचा। बघू शकता अशा पद्धतीने हे पकडायचं आहे व्यवस्थित। इथे आपण मार्किंग केलेलं आहे मध्यावरती। इथे काय करायचं, हे पहा वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे। अशा पद्धतीने वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे। हे पहा इथून परत एकदा त्याच्यावरती डबल आपल्याला टक्स द्यायचा असतो। हे पहा अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यावरती। दोन्ही सुद्धा बाजूंचे आपले टक्स शिलाई करून झालेले आहेत। बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने पकडा, एकसारखं आहे का ते चेक करून घ्या। त्यासाठी हे समान मार्किंग करणं खूप महत्त्वाचं असतं, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला पाठीच्या भागाला पट्टी जोडून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने आपण इथे पट्टी कट करून घेतली होती गेल्या व्हिडिओमध्ये। हे पहा आता इथे जोडून घ्यायची आहे आणि डबल शिलाई देऊन घ्या। हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती दाबटीप दिली तरी सुद्धा चालेल। हे पहा अशा पद्धतीने दाबटीप सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता, म्हणजे ते पटकन निघत नाहीये। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं आहे, जास्त असं कमी सुद्धा पकडू नका शिलाईमध्ये, कारण की वरती आपण अर्धा इंच घेतो, खाली सुद्धा आपल्याला अर्धा इंच घेतो, पाठीच्या भागामध्ये आपण 1 इंच जास्त घेतो, ते लक्षात घ्या। आता पाठीची पट्टी ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि कंपल्सरी अर्धा इंच आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला दाबटीप टाकायची आहे। बघू शकता ह्या कापडावरती एकदम कडेकडेला दाबटीप टाकून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता आपली दाबटीप टाकून झालेली आहे। आता इकडच्या बाजूला घेऊन हे पहा थोडंसं अशी घडी करून घ्यायची आहे। बघू शकता अशी घडी करून घ्यायची आहे। त्यासाठी पट्टी काढताना व्यवस्थित काढा, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा अशी घडी करून घ्यायची आहे परत ह्याच्यावरती। आणि इथे तुम्ही काय करा, 5 नंबरची शिलाई मारली तरी चालेल, म्हणजे कोण कोण काय करतं 5 नंबरची शिलाई मारतात, हात शिलाई करतात, नंतर ती 5 नंबरची शिलाई काढून टाकली तरी चालते। जर तुम्हाला हात शिलाई नसेल करायची तर तुम्ही 3 नंबरची किंवा 4 नंबरची शिलाई इथे मारू शकता, तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता इथे। एक अशा पद्धतीने इथे आपली पाठीच्या बाजूची व्यवस्थित शिलाई करून तयार झालं। बघू शकता आता इथे आपल्याला पुढच्या बाजूची शिलाई करून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आहे। बघू शकता समोरासमोर ठेवा, लक्षात घ्या समोरासमोर हे ठेवून घ्या। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे असं ठेवून घ्या। आता हे लक्षात घ्या, हे पहा बरोबर इथे मार्किंग आहे कटिंगच्या वेळेचं केलेलं, त्याच्यावरतीच हे मार्किंग मी करून घेतलं। आता इकडची बाजू हे पहा हे सुद्धा मी व्यवस्थित मार्किंग करून घेतलं, लक्षात आलं तुमच्या। आता इथे तुम्ही काय करा, हे पहा ह्या लाईननी बरोबर एक लाईन ओढून घ्या, नाही लक्षात आलं तर हे पहा इथे पट्टीचा वापर करा। हे पहा अशा पद्धतीने लाईन तुम्ही ओढून घेऊ शकता, त्याच्यावरती तुम्हाला टक्स द्यायला शिलाईला सोपं पडणार आहे। आता इथे आपल्याला हा टक्स आहे, बघू शकता असा पकडा मध्यावरती, बरोबर हे लक्षात ठेवा। हे पहा हे केलेलं मार्किंग। आता इथे काय करायचं, वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे। पहा अशा पद्धतीने इथपर्यंत आलो, परत एकदा त्याच्यावरतीच आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे, ते लक्षात घ्या। हे झालं। आता इकडच्या बाजूला हे पहा हा टक्स, हे पहा असं पकडा, इकडच्या बाजूने घेतले तरी चालेल। हे पहा ही बाजू
इथे सुद्धा आपल्याला कमी कमी करत घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने हे दोन्ही सुद्धा टक्स आपण इथे शिलाई करून तयार केले। आता इथे बघू शकता, हे पहा इकडची सुद्धा बाजूने बघू शकता एकदम असा खोलगट भाग तिथे आपला तयार झालेला आहे। आता हा बसायला आपल्याला परफेक्ट बसणार आहे। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा बघू शकता इथे, हे पहा अशा पद्धतीने हा आपल्याला बसणार आहे, लक्षात घ्या। आता दुसरं सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे। पहा ह्या बाजूने मार्किंग केलेलं आहे। सर्वात आधी हा व्यवस्थित पकडा, हे पहा अशा पद्धतीने। आता इथे सावकाश करा तुम्ही, इथे मी तुम्हाला समजून सुद्धा सांगत आहे त्यासाठी, म्हणजे तुमचं कुठे चुकणार सुद्धा नाहीये। हा सुद्धा टक्स आपला शिलाई करून तयार झाला। इथे बघू शकता अशा पद्धतीने, हे पहा बसायला एकदम असा परफेक्ट बसणार आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे व्यवस्थित आणि परफेक्टच बसणार आहे। पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंचे टक्स आपले शिलाई करून तयार झालेले आहे। हे पहा ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता आपलं व्यवस्थित इथे आलेलं आहे। आता इथे आपल्याला हुक आणि लूक पट्टी जोडून घ्यायची आहे। ह्या बाजूला आपल्याला हुक पट्टी आणि ह्या बाजूला आपल्याला लूक पट्टी जोडून घ्यायची आहे। सर्वात आधी आपल्याला हुक पट्टी जोडून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा आणि शिलाईमध्ये व्यवस्थित पकडा, जास्त असं कमी सुद्धा घ्यायचं नाहीये। ही पट्टी आपली जोडून झालेली आहे। आता इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे। आता इथे आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे, ह्या कापडावरती आली पाहिजे एकदम अशी कडेकडेला। हे पहा अशा पद्धतीने दापटीप टाकून घ्यायची आहे। हे झालं। आता इकडच्या बाजूला घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे अशी घडी करून घ्यायची आहे। हुक पट्टी दिसायला सुद्धा अशी व्यवस्थित दिसते। आता इथे वरच्या बाजूला आपल्याला शिलाई करत करत यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आपली शिलाई झालेली आहे। कपडा शिल्लक असेल तर असा कट करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला दुसरी पट्टी जोडून तयार करायची आहे। बघू शकता हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही पट्टी आपण उलट्या बाजूने जोडली ते लक्षात घ्यायचं आहे। आता इकडच्या बाजूला वरच्या बाजूला घ्यायची आहे। आता इथे काय करायचं आहे, थोडंसं असं घडी करून घ्यायचं। हे पहा लक्षात घ्या, इथे थोडीशी घडी करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे। बघू शकता सोपी पद्धत आहे। आणि इथे पूर्ण 5 नंबरची शिलाई मारा, मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा शिलाईचे सांगितलेलं आहे। नाही मग जर आपण ती 5 नंबरची शिलाई जर मारली ना, धागा तोडायची, हुक लावतो आपण तिथे धागा तोडायची तिथे काहीही गरज नसते। सुरुवातीला आधी अशा पद्धतीने ठेवा, हे पहा असं ठेवा घडी करून, परत ह्याच्यावरती ही शिलाई मारलेली आहे का, जास्त असं कमी सुद्धा ही शिलाई मारताना घ्यायचं नाही, ते लक्षात घ्यायचं आहे। असं ठेवा आणि ह्याच्यावरती हे पहा अशा पद्धतीने इथे आपल्याला 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता हा कपडा जर शिल्लक असेल ते पहा अशा पद्धतीने हा कट करून घ्या। इथे सुद्धा खालच्या बाजूला आपल्याला इथे पट्टी जोडायची आहे, खालच्या बाजूला ते लक्षात घ्या। आता इथे आपल्या दोन्ही सुद्धा पट्ट्या आपल्या एकसारख्या झालेल्या आहेत का ते सर्वात आधी चेक करायचं असतं। हे पहा असं पण तुम्ही चेक करू शकता। हे पहा बघू शकता एकदम नॉर्मल आहे, थोडंसं इथे कमी जास्त आहे। बघू शकता एकदम थोडंसं आहे। इथे सुद्धा वरच्या बाजूला मी थोडंसं ते मार्किंग करून घेते, ह्या बाजूचं इथे करून घेते। आता इथे बघू शकता असं झालं तर काय करायचं, हे पहा मग इथे काय करायचं, थोडासा गोल आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने बघू शकता इथे हे आलं लक्षात। किंवा गोल आकार जर तुमच्या गळ्याचा येत नसेल तर थोडासा इथे गोल आकार तुम्ही देऊ शकता, जास्त असं इकडच्या बाजूला सुद्धा घेऊ नका। हे पहा हे झालं। आता इथे काय करायचं, हे पहा आहे असंच हे मग तुम्ही कट करू शकता। हे पहा इथपर्यंत जास्त असं आतल्या बाजूला घ्यायचं नाही, कमी कमी करत घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इकडच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या। आता हे झालं, आपलं शिलाई करून आणखीन ते आकारमध्ये येणार आहे। आता हे बघू शकता ठेवल्याच्या नंतर सुद्धा आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे। आता शिलाई करून आणखीन आपलं एवढं इथे होणार आहे, म्हणजे गळा आपला तिथे व्यवस्थित होऊन जाणार आहे। जर तुमचं इथे पट्टी थोडीशी खाली वरती झाली तर त्या पद्धतीने तुम्ही ते करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या। आता इथे आपल्याला हुक अडकवण्यासाठी समान मार्किंग करून घ्यायचं आहे। खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत, ते लक्षात घ्या। मग खालचं थोडंसं आपल्याला इथे सोडून द्यायचं आहे, मग वरती हे पहा अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे।
असं मार्किंग इथे सुद्धा पायपिंगसाठी थोडंसं आपल्याला सोडून द्यायचं आहे, ते लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेते. आता इथे काय करायचं, हे पहा हे केलेलं मार्किंग ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा ह्याच्यावरती ठेवून घ्या. आता इथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा हे मार्किंग ह्याच्यावरती ठेवून घ्या. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही समान मार्किंग करू शकता. हे पहा हे झालं आपलं समान मार्किंग. एवढं अंतर तुमचं हे सेमच राहिलं पाहिजे अशा पद्धतीने. आता हे इथे काय करायचं, असा त्रिकोण आपल्याला शिलाई करून घ्यावं लागतं, ते लक्षात घ्या. जर तुम्हाला हाताने बनवायचे असतील तर तुम्ही हाताने सुद्धा तयार करू शकता. आता इथे सुद्धा एक शिलाई मारून घ्या. हे पहा बरोबर मध्यभागी इथे पट्टी दिसायला व्यवस्थित दिसते. आता इथे खालच्या बाजूला आपल्याला पट्ट्या जोडून तयार करायच्या आहेत. बघू शकता इथे कपडा घेतलेला आहे मी शिल्लक राहिलेला, त्यासाठी तुम्हाला इथे कपडा ठेवायला सांगितलेला आहे. ब्लाऊज आपला जोपर्यंत शिलाई होत नाही तोपर्यंत आपल्याला कपडा जवळ ठेवावा लागतो. इथे 1 इंचाची काढा, ते लक्षात घ्या. 1 किंवा 1.25 इंचाची काढली तरी सुद्धा चालेल. एका अशा पद्धतीने पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता ह्या पट्ट्या एकाला एक जोडून तयार करायच्या. हे पहा अशा पद्धतीने आणि दाबटीप मारून घ्यायची आहे. हे पहा इकडच्या बाजूला घेऊन दाबटीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते निघणार नाही ह्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते. या दोन्ही सुद्धा पट्ट्या मी जोडून तयार केल्या, बघू शकता इथे. आता इथे एक पट्टी मी तुम्हाला जोडून दाखवते, आपल्याला कशा पद्धतीने ती जोडावी लागते. आता इथे लक्षात घ्यायचं. हे पहा थोडीशी घडी करून घ्यायच्या इथे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला हे जोडायला सुरुवात करायची आहे. हे पहा इथून हे पहा सावकाश आणि सविस्तर, खेचून पकडायची नाहीये. हे पहा अशा पद्धतीने इथे आपल्याला जोडून घ्यायचे आहे पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे हा कपडा इकडच्या बाजूला घ्यायचा आणि ह्या कापडावरती एकदम कडेकडेला इथे दाबटी टाकून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. दाबटीप टाकून झालेली आहे. हे पहा आता हे शिल्लक आहे, एका सरळ लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता आतल्या बाजूला घेऊन हे पहा बघू शकता अशी आपण शिलाई करून घेतली, दाबटीप टाकून घेतलेली आहे. आता इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा थोडंसं असं घडी करून घ्यायचं, ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि परत एकदा अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे. बघू शकता पट्टी दिसायला सुद्धा अशी व्यवस्थित दिसते. आता इथे पूर्ण पॅक करून घ्या, थोडंसं नाही घेतलं तरी चालेल. इथे पूर्ण शिलाई मारत मारत घ्यायची आहे. अशा पद्धतीने पट्टी एकसारखी पकडा फक्त इथे बघू शकता, म्हणजे पाठीमागच्या बाजूला सुद्धा शिलाई तुमची एकदम अशी एकसारखी होऊन जाईल. पट्टी फक्त इथे एकसारखी पकडायची अशा पद्धतीने. बघू शकता इथे. आता इथे काय करा, तुम्ही पूर्ण बंद करून घ्या. हे पहा हे झालं व्यवस्थित. आता दुसरी सुद्धा पट्टी खालच्या बाजूची अशाच पद्धतीने आपल्याला जोडून तयार करायची आहे. दोन्ही सुद्धा बाजूंच्या इथे खालच्या पट्ट्या जोडून तयार झाल्या. आता इथे बघू शकता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे. हा पाठीचा भाग आपल्याला हे पहा बघू शकता उलटा ठेवायचा आहे ह्याच्यावरती. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे, ते लक्षात घ्या. आता असं ठेवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती पाठीच्या भागावरती बरोबर व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे अर्धा इंच कंपल्सरी शिलाईमध्ये पकडत जा. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने. त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची असते, ते लक्षात घ्या. आता इकडची सुद्धा बाजू गळ्याच्या बाजूला फक्त व्यवस्थित घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे, ते लक्षात घ्या. इथे आपलं दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून तयार झालं. बघू शकता अशा पद्धतीने. हे पहा दोन्ही सुद्धा बाजूंचं आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे आपल्याला पायपिंग टाकायच्या, ते लक्षात घ्या. कटिंगच्या वेळेस काढलेल्या पट्ट्या, आता ह्या पट्ट्या आपल्याला एकाला एक जोडून घ्यायच्या, ते लक्षात घ्या. क्रॉस असेल थोडंसं तर हे पहा बघू शकता थोडंसं क्रॉसमध्ये आहे. हे पहा एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता ह्या पट्ट्या अशा जोडून घ्या एकाला एक व्यवस्थित आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने एकाला एक जोडून आपल्याला तयार करायचे आहेत. हे पहा हे मी मधून कट करून घेते. आता इथे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. हे पहा ही पट्टी थोडीशी एका लाईनीमध्ये सरळ करून घेते. आता ही पट्टी बघू शकता हे पहा अशा पद्धतीने आपण जोडून घेतली. आता ह्याच्यावरती ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता ह्या सुद्धा बाकीच्या पट्ट्या अशाच ह्या पद्धतीने आपल्याला जोडून तयार करायच्या आहेत पुढच्या बाजूला.
ह्या पट्ट्या मी एकाला एक जोडून तयार केल्या बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जोडून तयार करायचे आहेत। आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे बघू शकता अशा पद्धतीने सावकाश आणि सविस्तर हे पहा अशी थोडीशी घडी करून घ्यायची, लक्ष देऊन बघायचं आहे पहा। आता इथे गळ्याच्या आकारानुसार इथे आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे पहा। सुरुवातीला ह्याच पद्धतीने आपल्याला पट्टी जोडत वरच्या बाजूला घ्यायचं आहे। हे पाय शोल्डर जोडलेला हा कपडा पाठीमागच्या बाजूला घेतला तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं आहे। असंच आपल्याला जोडत जोडत घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा शिलाईमध्ये व्यवस्थित पकडा, जास्त असं कमी सुद्धा घ्यायचं नाहीये। आता आपण इथपर्यंत पट्टी जोडत आलो। आता इथे बघू शकता थोडीशी इथे एवढं अंतर सोडून ही कट करून घ्यायची आहे। एवढं अंतर सोडायचं आहे, मगच नंतर कट करायचे आहे बघू शकता हे। आता इथे काय करायचंय, थोडीशी अजून कट करू शकता हे अशा पद्धतीने घडी करून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता, एकसारखी व्यवस्थित आली पाहिजे। आता इथे ते सुद्धा आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने आपण ही पट्टी जोडून तयार केली। पूर्ण गळ्याला शिलाईमध्ये व्यवस्थित पकडा, हे पहा इथे सुद्धा मी व्यवस्थित पकडलेला आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, धागे असतील तर अशा पद्धतीने कट करा, कपडा कट होणार नाही याची काळजी घ्या। हे पहा असं पकडा, बऱ्याच वेळा काय होतं एकसारखं नाही झालं तर हुक उचललं जातं बघू शकता। हे पहा असं पकडा, आता हे आपलं व्यवस्थित एकसारखं झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चेक करून घ्या। आता इकडच्या बाजूला हे पहा पट्टी आपण ह्या बाजूने जोडली, लक्षात घ्या। आता इकडच्या बाजूला घ्यायची, हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती पकडायचं आहे। हे पहा हा कपडा फक्त ह्याच्यामध्ये सापडला पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे थोडीशी आणि इथे लक्षात ये तुमच्या कपडा सापडलेला असेल तर हे पहा अशा पद्धतीने इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने एक प्रकारची पट्टी तयार होते। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे अशा पद्धतीने ह्याच्यावरती फक्त हे पहा असं ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे। हे पहा असं चेक करू शकता बघू शकता, हा आपला कपडा ह्याच्यामध्ये सापडलेला आहे। हे पहा बघू शकता इथे, हे पहा अशा पद्धतीने। आता हे म्हणजे आपलं व्यवस्थित आलेलं आहे। परत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे शिलाई करत करत पूर्ण गळ्याला घ्यायचं आहे। पूर्ण गळ्याला शिलाई मारून तयार केलेला आहे बघू शकता इथे। हे पहा अशा पद्धतीने आपली पट्टी तयार होते, तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे बघू शकता। इथे आपली एक प्रकारची पट्टी तयार होते। आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे, लक्षात घ्यायचं आहे पहा। आता इथे सोपी पद्धत आहे, हे पहा असं पकडा थोडीसं असं आतमध्ये बघू शकता इथे। हे पहा असं थोडंसं असं पकडायचं आहे बघू शकता, ह्या बाजूला सुद्धा व्यवस्थित तुमची पट्टी तयार होणार आहे। आता इथे तुम्हाला किती जाड ठेवायचं असेल नाजूक ठेवायचं असेल त्या तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता। आता इथे आणि शिलाई देताना लक्ष देऊन बघायचं आहे, शिलाई देताना इथले मधल्या खाचेमध्ये बरोबर आपली शिलाई बसली पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे आणि थोडंसं इथे पॅक करून घ्या, नंतर पुढच्या बाजूला शिलाई मारत मारत आपल्याला घ्यायचं आहे। इथे आपली पूर्ण गळ्याची पायपिंग झालेली आहे। हे अशा पद्धतीने मी पूर्ण पायपिंग करून घेतलेली आहे आणि पाठीमागच्या सुद्धा बाजूला आपली व्यवस्थित इथे पट्टी सुद्धा तयार राहिलेली आहे। अशाच पद्धतीने जर तुम्ही पायपिंग केली ना गळा असा पलटी सुद्धा होत नाही ते लक्षात घ्यायचं आहे। अशा पद्धतीने घातल्याच्या नंतर व्यवस्थित आणि परफेक्ट बसतात ब्लाऊज। हे बघू शकता इथे असं पकडलेलं आहे मी, ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज घालतो त्या पद्धतीने इथे मी पकडलेला आहे। तुम्हाला अशा पद्धतीने बरोबर हा परफेक्ट व्यवस्थित गळा सुद्धा बसणार आहे आणि आकार सुद्धा आपला व्यवस्थितच आलेला आहे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। आता इथे बाही जोडण्याच्या आधी हे लक्षात घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने खोलगट बाजू आहे, हे एकावरती एक दोन बाह्या आहेत बघू शकता असं पकडलेलं आहे मी। ही खोलगट बाजू आहे, लक्षात घ्या खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते असं मार्किंग करून घ्या। एक बाजू मी बाजूला घेते, आता ही आपली खोलगट बाजू आहे दोन्ही सुद्धा बाजूंची। आता असं मार्किंग करून घ्या, फक्त पुढच्याच बाजूला, पाठीमागची बाजू उंच असते त्या बाजूला करायचं नाहीये। आता इथे लक्ष द्या, हे ही पुढची बाजू आहे, लक्षात घ्या ही आपली ब्लाऊजची पुढची बाजू आणि ही आपली ब्लाऊजची पाठीमागची बाजू। आता इथे बघू शकता ही आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायचं आहे, एक बाही ह्यामधली मी काढून घेते हे अशा पद्धतीने। आता लक्ष द्यायचं आहे, ह्या बाजूला घेऊ शकता, मग ह्या बाजूला आपण पुढची बाजू खोलगट बाजूलाच मार्किंग करून घेतलं। आता ही आपली पुढची बाजू आहे, मग ही बाजू ह्या बाजूला घ्यायची आहे, लक्षात घ्या
आता हे पाठीमागच्या बाजूला आहे जॉईन केलेलं आपण. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बरोबर मध्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. असं ठेवून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे बाही खेचून जोडायची नाही, एकदम सावकाश सुद्धा आणि सविस्तर दाखवलेला आहे. अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित आपली जोडून एक बाजू. हे पहा अशा पद्धतीने आपली इथे बाही जोडून तयार झाली बघू शकता. आता ही बाजू ह्या बाजूने घेतली तरी चालेल, एकाच्या बाजूने. हे पहा आता इथून सुरुवात करायची आहे. हे पहा हे ठेवायचं आहे ह्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने बाही जोडत जोडत आपल्याला घ्यायची आहे. हे पहा अशाच पद्धतीने आपल्याला बाही जोडून ती सुद्धा दुसरी सुद्धा बाही अशाच पद्धतीने आपल्याला जोडून तयार करायची आहे. दोन्ही सुद्धा बाही आपल्याला इथे परफेक्ट पुरणार आहेत. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे थोडंसं शिल्लक आहे, असं तुम्ही इथे कट करू शकता. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं एकदम नॉर्मल असलं तर अशा पद्धतीने तुम्ही इथे कट करू शकता. आता इथे आपल्याला अजून एक डबल शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची आहे, जेणेकरून ती पूर्ण आपली पॅक होऊन जाईल. दोन्ही सुद्धा बाजूंच्या इथे बाह्या जोडून तयार झाल्या बघू शकता. आता इथे आपल्याला मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. बाहीची उंची मोजून घ्यायची. व्यवस्थित पकडा ह्या बाजूला. हे अशा पद्धतीने पकडायचं आहे. बाहीची उंची मोजून घ्या. माझी इथे 6 तयार आहे, लक्षात घ्या 6 तयार आहे. आता इथे काय करायचं असतं, हे पहा इथे आपलं शोल्डर तयार झालं. आता मग इथून काय करायचं असतं, इथून असा टेप ठेवायचा. कुठे आपलं 6 भरतंय, हे पहा बाहीची उंची कुठे तुमची तयार भरती असं मार्किंग करून घ्या. लक्षात आलं. ह्या सुद्धा बाहीला त्याच पद्धतीने करायचं आहे. इथे आपलं शोल्डर तयार आहे बघू शकता, 6 भरलेला आहे. मग काय करायचं आहे, 6 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. लक्षात आलं. दोन्ही सुद्धा बाजूने त्याच पद्धतीने मार्किंग करायचं असतं. नाही लक्षात आलं तर हे मार्किंग केलेलं अशीच लाईन ओढून घ्यायची आहे इकडच्या पण बाजूला. हे पहा कारण की ही साधी बाही आहे, त्यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग केलेलं आहे आपण. हे पहा बघू शकता. ही सुद्धा बाजू ह्या मार्किंग वरती अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता हे झालं व्यवस्थित. आता इथे लक्षात घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायची आहे. हे पहा थोडंसं असं घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना शिलाई करून घेतली बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, आपण ही लाईन मारून घेतली त्याच्यावरती हे पहा लक्ष देऊन बघायचं आहे. असं पकडायचं आहे ह्याच्यावरती, ह्या लाईनीवरती बरोबर. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे बघू शकता. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला हात शिलाई करावी लागते. इथे तुम्ही 5 नंबरची शिलाई पूर्ण मारून घ्यायची आहे, ते लक्षात घ्या. आता 5 नंबरची शिलाई मारून झाल्याच्या नंतर तुम्ही हात शिलाई करू शकता. नंतर ती 5 नंबरची शिलाई काढून टाकायची असते, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही 5 नंबरची शिलाई मारू शकता. ते पहा अशा पद्धतीने. दोन्ही सुद्धा बाजूंची शिलाई मारून झालेली आहे. आता इथे बघू शकता मार्किंग का करायचं असतं, कारण की एक लाईनीमध्ये तुमची शिलाई येईल आणि हात शिलाई सुद्धा एका लाईनीमध्ये ह्याच्यावरती येणार. त्यासाठी व्यवस्थित मार्किंग करायचं आहे. बघू शकता इथे सुद्धा आपण केलं म्हणजे तुमची इथे पट्टी सुद्धा तुमची एकसारखी राहणार, ते लक्षात घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशी बाही पकडायची आहे. हे पहा हे शोल्डर आहे, अशी तुमची बाही पकडून घ्या. हे पहा बरोबर आपलं शोल्डरला आलेलं आहे, असं इथे ठेवा. हे पहा दुसरी सुद्धा बाही अशी पकडा. हे पहा अशा पद्धतीने इकडची बाजू असं पकडून घ्या. हे पहा आता हे सुद्धा मी पकडलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, हे पहा असं पकडून घ्या. इकडच्या सुद्धा बाजूला दोन्ही सुद्धा बाह्या हे पहा असं पकडून घ्या. बघू शकता इथे. हे पहा ही सुद्धा बाजू अशी पकडून घ्या. आता इथे शोल्डर बरोबर शोल्डर असं पकडा. इथे सुद्धा आपलं एकसारखं आहे का ते सर्वात आधी आपण चेक करून बघूया. हे पहा अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो. बघू शकता इथे बाही सुद्धा आपली इथे व्यवस्थित आलेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने चेक करा, ते लक्षात घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं ते सुद्धा मी इथे तुम्हाला समजून सांगते. बऱ्याच वेळा तसं काय होतं, आता इथे लक्ष द्या, आपलं हे एकसारखं झालेलं आहे, पण जर एक बाजू तुमची थोडीशी मोठी झाली, बऱ्याच वेळा तसं होतं. मग तुम्ही काय करायचं, जी बाजू आपली मोठी झालेली आहे ना ती मग तुम्ही ह्या बाजूने थोडीशी आतमधून शिलाई मारू शकता. जेवढं मोठं झालेलं आहे तेवढंच फक्त जी बाजू मोठी झालेली आहे ती फक्त नॉर्मल शिलाई मारायची आहे. सावकाश मग कमी कमी करत अशा पद्धतीने घ्यायची आहे, ते लक्षात घ्या. फक्त एवढ्याच भागामध्ये
एवढ्याच भागामध्ये आपल्याला तिथे शिलाई घ्यायची असते, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. अशा पद्धतीने पकडा पाठीचा भाग, बघू शकता असा पकडलेला आहे मी. आपल्या इथे सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. आता इथे मध्यावरती मार्किंग करून घ्या. सोपी पद्धत आहे, तुम्हाला समजावून सांगते. इथे मी हे केलं आपलं मध्यावरती मार्किंग. इथे आपली घडी सुद्धा पडलेली आहे मध्यावरती बरोबर. असं मार्किंग केलं, हा मध्य इथे असं ठेवा. आता इथे काय करायचं आहे, हा वरच्या बाजूचा भाग, ही वरची बाजू आहे, पुढची बाजू ते लक्षात घ्या. असं ठेवून घ्यायचं ह्याच्यावरती बरोबर. लक्षात घ्या. हे असं ठेवून घेतलं. आता इकडच्या बाजूला बघू शकता, हे असं ठेवून घेतलं. असं मी ठेवून घेतलेलं आहे ह्या मध्यावरती, बघू शकता असं ठेवून घेतलं. आता इकडची बाजू अशी ठेवून घ्या. आता हे तर आपलं बाहीचं बरोबर आलेलंच आहे. बघू शकता आता ह्या बाजूला आपलं हे क्रॉस राहत आहे, ते लक्षात घ्या. आता मग इथे काय करणार तुम्ही, असं पकडा. लक्षात आलं, असं पकडा. इथून बाहीवरती बरोबर बाही सुद्धा येत आहे. अशी शिलाई मारून घ्या. इथपर्यंत शिलाई मारून घ्या. झाली. आता हा मध्य तुम्हाला मगाशी दाखवलेला आहे, असं पकडा ह्याच्यावरती. सोपी पद्धत आहे, हे नक्की तुम्हाला जमणार आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पकडायचं आहे. आता इथे मग सरळ शिलाई करत करत घ्यायचं आहे. असं पकडायचं. इथं कुठपर्यंत येत आहे ते चेक करा, ते लक्षात घ्यायचं आहे. इथं कुठपर्यंत हा मध्य येत आहे, हे मध्यावरचं मार्किंग ते लक्षात घ्या. असं ठेवून बघा, नाहीतर असं पकडा खालच्या बाजूला. प्रिन्सेस कट असेल किंवा 4 टक्स आपण कट करतो, 1 टक्स झाला हा. मग त्यासाठी काय करायचं आहे, थोडाच आपण क्रॉसमध्ये आकार देत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी फिटिंग करताना ह्याचं मध्य, पाठीचं मध्य नेहमी घ्यायचं आहे, कारण की ही पाठीची बाजू आपली सरळ आहे, ते लक्षात आलं. आता मग तुम्ही काय करा, असं ठेवा ह्याच्यावरती. हे दोन्ही सुद्धा असं पकडत पकडत घेऊ शकता. ही बाजू मग अशी इथे पकडून धरा. आलं लक्षात. आता मग हे झालं व्यवस्थित. क्रॉस आपलं तिथे कट होऊन जाणार. आता हे आपण इथे कट करू शकतो. आलं लक्षात. तुमच्या हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे. आता हे आपलं झालं सरळ. आता हे आपलं झालं सरळ मध्ये, बघू शकता इथे क्रॉस आपले इथे कट होऊन गेलेलं. आता आपली ही बाजू व्यवस्थित झाली. आता ही बाजू अशा पद्धतीने बघू शकता. इथं मध्य आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता ही बाजू सुद्धा असं ठेवून घ्यायचं आहे बरोबर. अशा पद्धतीने मध्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला अशा पद्धतीने पकडा, किंवा ह्या बाजूला मध्याचं मार्किंग करून घेऊ शकता. अशा पद्धतीने पकडा. इकडची बाजू मी घेते तुम्हाला समजण्यासाठी. आणि इथे लाईन सुद्धा आहे, बघू शकता मध्याची. आणि इथे मार्किंग सुद्धा मी करून घेतलं. असं पकडा व्यवस्थित. पकडताना फक्त लक्षात घ्या. अशा पद्धतीने. आणि इकडची बाजू अशा पद्धतीने. आता क्रॉस एका बाजूला राहत आहे. आता इथे वरच्या बाजूला व्यवस्थित सावकाश बाहीवरती बरोबर बाही येत आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्या. इथे वरती सुद्धा अशा पद्धतीने पकडा. व्यवस्थित पकडा. सरळ लाईनमध्ये टिप मारून घ्यायची. सोपी पद्धत सांगितली तुम्हाला. फक्त हे मोजून घ्या अंतर, ते लक्षात घ्या. शिल्लक राहिलं तरी इकडच्या बाजूला आपण कट करू शकतो, कारण की आपण थोडंसं क्रॉसमध्ये देत असतो. बघू शकता इथे जास्त सुद्धा आतल्या बाजूला कट करून घ्यायचं नाहीये, नाहीतर फिटिंगला ते पाठीच्या बाजूला तुम्हाला कमी पडेल. हे झालं आता व्यवस्थित. आता इथे आपल्याला आतल्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची असते. आता ही आतली बाजू पकडा अशा पद्धतीने. इथे सुद्धा आता पूर्ण पॅक करा थोडंसं. इथे असं पूर्ण पॅक करून घ्या. इथे थोडंसं असं पकडा. ही सुद्धा बाई अशा पद्धतीने पकडून घ्या आणि सरळ शिलाई मारत मारत घ्यायची. हे झालं व्यवस्थित. आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने आतल्या बाजूला आपल्याला शिलाई करून तयार करून घ्यायची आहे. असं पकडा व्यवस्थित. बघू शकता असं पकडा. इथे सुद्धा खालच्या बाजूला पूर्ण पॅक करून घ्या सर्वात आधी, ते खूप महत्वाचं आहे. मग वरच्या बाजूला आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे. आता इथे बघा हे सुद्धा आपलं सरळ झालं आणि हे सुद्धा आपलं इथे सरळ झालेलं आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. आता इथे बघू शकता बाही व्यवस्थित ठेवून घ्या. अशा पद्धतीने पकडा बाही. ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने आपल्याला पकडायची आहे. इथे बघू शकता असं ठेवून मार्किंग, फक्त हे व्यवस्थित पकडा. अशा पद्धतीने मार्किंग केलं तरी सुद्धा चालतं. पहिली शिलाईची टीप असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालतं. मार्किंग करून घेतलं. आता अशा पद्धतीने आपण मोजून सुद्धा बघूया आपला दंडगेर किती भरतोय. तुमचा तिथे किती सुद्धा भरू द्या. 5.5, 5, 5.25, 5.25 भरतो. 6 सुद्धा असतो. इथे माझा 6 आहे. बघू शकता इथे बघू शकता परफेक्ट माझा 6 भरलेला आहे. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला असं पकडा. ह्याच्यावरती व्यवस्थित बाही आपली अशी पकडायची. जास्त असं खेचू सुद्धा नका, ते लक्षात घ्यायचं आहे. आता ही बाजू पहिली शिलाईची टीप इथे आहे. असं ठेवून घ्या. ह्या बाजूला जिथे येत आहे पहिली शिलाईची टीप लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे.
आपला दंडगेर, नाही तर असा मोजून घेतला तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने 6 भरला. आता इथे सुद्धा 6 वरती मार्किंग करून घेऊ शकता. दोन्ही सुद्धा पद्धतीमध्ये हे तुम्हाला मी समजून सांगितलं. मी मुंडा मोजून फिटिंग करत असते, तुम्हाला पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हे मी पकडत असते. हे पहा सरळ पकडायचं आहे फक्त. आता हे आपलं शोल्डर आहे. आता इथे पहिली शिलाईची टिप ते लक्षात घ्या. हे पहा ब्लाऊज परफेक्ट बसतात. एकदा तरी अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करून बघायची आहे. गोळ सुद्धा पडणार नाही किंवा तुमच्या कुठे तिथे चुन्या सुद्धा पडणार नाहीत. फक्त अशाच पद्धतीने तुम्ही फिटिंग करायची आहे. फक्त हे व्यवस्थित सरळ लाईनमध्ये असं पकडा. हे पहा सोपी पद्धत सांगितली. आपण असं पकडायचं आहे तुम्ही. मग तिथे मोजून घ्यायचं आहे तुमचं किती भरते. माझं इथे 1.25 भरते. बघू शकता. पहिली शिलाईची टिप असं पकडा. शोल्डर असं पकडायचं आहे. बरोबर शोल्डरला हा टेप ठेवायचा. पहिली शिलाईची टिप माझी इथे 1.25 येत आहे. हे पहा 1.25. मग दोन्ही बाजूंना सुद्धा मी 1.25 वरती मार्किंग करून घेणार. हे सुद्धा असं पकडा. हे पहा बघू शकता. हे सुद्धा असं पकडा सरळ लाईनीमध्ये. मग काय करा. हे पहा माझं इथे 1.25 येत आहे. शोल्डरला असा टेप ठेवा इथे. हे पहा जिथं 1.25 येत आहे किंवा तुमचं 7.5 भरेल 8 भरेल लगेच तुम्ही असं मार्किंग करून घ्यायचं आहे. माझं इथे 1.25 भरलं. असं मोजून घ्यायचं असं लक्षात घ्या. ज्या पद्धतीने तो मापाचा ब्लाऊज पकडला त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज असा पकडायचा आहे. हे 1.25चं मार्किंग झालं. आता ह्या सुद्धा बाजूला हे पहा असं सरळ पकडा. हे पहा असं सरळ पकडा. सोपी पद्धत तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे. हे पहा असं पकडा. 1.25 भरते. हे पहा हे शोल्डर आहे. असा टेप ठेवा इथे. हे पहा इथे हे बघू शकता. हे पहा हे 1.25 आहे इथे. अशा शोल्डरला टेप ठेवा. बघू शकता इथे माझं इथपर्यंत हे 1.25 भरते. किंवा ह्या बाजूने सुद्धा तुम्ही मोजू शकता. अशा पद्धतीने पकडा. नाही लक्षात आलं तर हे पहा असा टेप ठेवा इथे. हे पहा बघू शकता. तरी सुद्धा माझं तेवढंच भरते 1.25. मग इथे लगेच मी 1.25ला हे मार्किंग केलेलंच आहे. ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे. लक्षात घ्या. हे पहा असं ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता. हे पहा खेचू नका. व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा एकदम व्यवस्थित पकडा. इथे सुद्धा अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजची सावकाश आणि सविस्तर. ब्लाऊज खेचून पकडायचं नाहीये. सावकाश पकडा म्हणजे तुमची परफेक्ट त्यामध्ये फिटिंग होऊन जाईल तिथे. हे पहा अशा पद्धतीने पकडा. बघू शकता इथे इथपर्यंत आलेला आहे मापाचा ब्लाऊज. बघू शकता इथपर्यंत हा पुरला मापाचा ब्लाऊज हा. आता इथे मार्किंग करून घ्या. आता हे केलेलं मार्किंग आपल्याला मोजून घ्यायचं आहे. बघू शकता असा टेप ठेवायचा. माझे इथे 6.5 भरते. हे पहा आता हे टोक 6.5 वरती ठेवून घ्या. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे 4 भाग करावे लागतात एवढ्या भागाचे. ते लक्षात घ्या. माझे इथे 6.5 भरलं. मग मी हे टोक 6.5 वरती ठेवून घेतलं. आता हे झालं निम्म. 3.25 भरलेलं आहे. बघू शकता 3.25 भरलं. आता हे टोक परत 3.25 वरती ठेवून घ्या अशा पद्धतीने. हे पहा आता इथे किती आलेलं आहे माझं 1.25च्या आधीची 1 रेष आणि 1.5 नंतरची 1 रेष. आता तेच मार्किंग आपलं परफेक्ट चौथा भाग निघालेला आहे आणि परफेक्ट फिटिंगचं मार्किंग लक्षात घ्या. आता ही लाईन सोडून आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायचं आहे. कारण की कंबर मोजून घेतली ती लाईन पकडूनच आपण इथे कंबर मोजून घेतली. आता मग जेवढं आपलं शिल्लक आहे तेवढा असा त्या लाईनीच्या पुढे असं ठेवून घ्या आणि एक मार्किंग करून घ्या. असं ठेवून घ्या आणि एक मार्किंग इथे करून घ्या. हे झालं. आता इकडे सुद्धा बाजूला बघू शकता जेवढं भरलेलं आहे तेवढं ह्या सुद्धा बाजूला लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा ही पहिली शिलाईची टीप आपण मारलेली आहे ते पकडून आपण कंबर मोजून घेतली. हे पहा आता मग पुढे अशा पद्धतीने जेवढं भरलेलं आहे तेवढं असं लगेच मार्किंग करून घ्यायचं. हे झालं आपलं परफेक्ट फिटिंगचं मार्किंग. आता इथे लक्ष द्या. हे पहा इथे आपलं कमी जास्त सुद्धा झालेलं नाहीये. बघू शकता इथे आपलं व्यवस्थित आलेलं आहे. असं जर झालं तर ब्लाऊज वरच्या बाजूला अजिबात सरकत नाही. त्यासाठी उंची मोजताना व्यवस्थितच मोजून घ्यायची आहे. ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. दंडगेर फिटिंग मुंड्याचं मार्किंग करून घेतलं. कंबरचं मार्किंग करून घेतलं. कंबर फिटिंगचं. आता इथे लक्ष द्या. पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा. आता दंडगेर फिटिंग मुंडा फिटिंग लक्षात घ्या. मुंडा फिटिंग आहे. इथे कमरेचं पण मार्किंग आहे. हे पहा अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. फिटिंग सुद्धा तुमची एका लाईनीमध्येच येणार. थोडंसं इकडच्या बाजूला क्रॉस येऊ द्यात. काही प्रॉब्लेम येत नाही. आता इकडची सुद्धा बाजू बघू शकता. हे पहा असं ठेवून घ्या व्यवस्थित. हे पहा असं ठेवून घेतलं. आता इथे कंबर फिटिंग मुंडा फिटिंग लाईन ओढून घ्या. अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली. आता इथे लक्ष द्या. मुंडा फिटिंग दंडगेर फिटिंग अशी लाईन ओढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. फिटिंग सुद्धा एकदम अशी सरळ लाईनमध्ये येईल. आता इथे एक तुमची शिलाई होणार. इथे एक देऊन घ्यायची आहे आणि इथे एवढ्या शिलाई मारून घेतलं तरी बास होतात. जास्त असं जवळ घेऊ नका. जरी फिट्ट झाला तरी ते उसवायला आपल्याला सोपं पडतं. तेवढं फक्त हे लक्षात घ्यायचं. इथे एक शिलाई मारा. इथे हे पहा बरोबर बसतात आपल्या इथे. हे लक्षात घ्या. खूप महत्वाचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला दोन्ही बाजूंची फिटिंग करून घ्यायची आहे.
इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे. अशा पद्धतीने बघू शकता. इथे आतली बाजू सुद्धा मी तुम्हाला दोन्ही बाजूची दाखवते. हे पहा, त्यासाठी आतल्या बाजूला आपण 2 इंच घेतो बाही कटिंग करताना. मुंडा बघू शकता इथे मागे पुढे अजिबात होत नाही, त्यासाठी 2 इंच आतमध्ये घ्यायचं असतं, ते लक्षात घ्या. आता ही सुद्धा बाजू हे पहा, इथे तुम्हाला अजून एक शिलाई मारायची असेल तर तुम्ही मारू शकता, शिल्लक जागा असेल तर. हे पहा, ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित फिटिंग आपली इथे झालेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने एकदा तरी फिटिंग करून बघायची आहे. परफेक्ट फिटिंग, आणि फिटिंगला सुद्धा ब्लाऊज असे परफेक्ट सुद्धा बसतात. इथे सुद्धा पूर्ण आपलं व्यवस्थित आलेलं आहे. हे अशा पद्धतीने फिटिंगला सुद्धा कमी जास्त झालेलं नाही. आता ही बाजू तुम्हाला मी दाखवते. हे अशा पद्धतीने पकडायचं असतं. त्यासाठी उंची मोजताना व्यवस्थित मोजून घ्यायची आहे, म्हणजे अशा पद्धतीने ब्लाऊज झाला तुमचा तिथे तर. हे पहा, बघू शकता अशा पद्धतीने हे शोल्डर आहे पूर्ण. हे पहा, अशा पद्धतीने पकडा. हे पहा, बरोबर शोल्डरला शोल्डर असं पकडायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि इथे सुद्धा बघू शकता ब्लाऊज हा कधीच तुमचा वरती सरकणार नाहीये, ते लक्षात घ्या. आता इथे सुद्धा व्यवस्थित आणि परफेक्ट तुम्हाला इथे ब्लाऊज बसायला बसणार आहे. अशा पद्धतीने एकदम परफेक्ट ब्लाऊज इथे तुम्हाला बसणार आहे. आता इथे बाही सुद्धा बघू शकता आपली व्यवस्थित आलेली आहे. परफेक्ट बाहीचं सुद्धा तुम्हाला इथे माप कसं काढायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ही आपली पाठीमागची बाजू झाली. अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा, ही सुद्धा बाही आपली व्यवस्थित जोडून तयार झालेली आहे. आणि ही आपली पाठीमागची बाजू, ही सुद्धा आपली व्यवस्थित जोडून तयार झाली. आता इथे बघू शकता ही सुद्धा बाजू मी तुम्हाला दाखवते. हे पहा, असं ठेवून घेतलं. हे पहा, बघू शकता ह्याच्यावरती. हे पहा, असं ठेवून घेतलं. बघू शकता हे शोल्डर आहे. इकडच्या बाजूने दाखवते. हे पहा, हे सुद्धा आपलं बरोबर आलेलं आहे. आता ब्लाऊज आपला वरती सुद्धा सरकणार नाही, बसायला सुद्धा परफेक्ट हा ब्लाऊज तुम्हाला बसणार आहे. हे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगितलं तीच पद्धत तुम्हाला वापरायची आहे. आणि प्रत्येक साईज अनुसार टक्स किती घ्यायचा, उंची अनुसार टक्स किती घ्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि टक्स द्या म्हणजे 2 टक्स कशा पद्धतीने द्यायचा असतो ते सुद्धा मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. मार्किंग करून घ्या. परफेक्ट ब्लाऊज बसतात. पफ सुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे. दोन्ही सुद्धा बाजूंचा आपला पफ इथे एकदम असा व्यवस्थित आणि परफेक्ट सुद्धा आलेला आहे. पाठीमागची बाजू सुद्धा इथे तुम्ही बघू शकता खूप अशी व्यवस्थित सुद्धा आलेली आहे. घातल्याच्या नंतर असा व्यवस्थित तुमचं ब्लाऊज इथे तुम्हाला बसणार आहे. आणि पायपिंग तुमची कधी तिथे पलटी होणार नाही. हे अशा पद्धतीने परफेक्ट तुमचा इथे ब्लाऊज तुम्हाला बसणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं असतं ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.